श्री स्वामी चरित्रसारामृतशमध्याय। ओम श्री गणेशाय नमः। गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा। ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, तैसे उठासी नेनार स्वामी समर्थ अस्तिपे। हवेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळप्या नामे द्विज कोणी राहते होते आनंदे। संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व त्या प्रती, सावकारी सरापी करती जनी वागती प्रतिष्ठित। 30 वर्षाचे वय झाले संसारात बगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची। लटिका अवघा संसार या माझी नाही सार, परलोकी दारा पुत्र कोणी नये कामाते। इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे, दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सोखी पाविजे। बाळाप्याच्या मनात या परी विचार येत, सदा विद्विग्न चित्त व्यवहारही सोपे वाटेना। जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आत्माप्रती कोठी आता भेटेल। हाची विचार रात्रंदिन चिंतेचे न होय समाधान, या प्रती सुस्वप्न दिन रात्री एक पडे। पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरवून आपणा पुढे येती, पाहून या एशा गोष्टी उल्हासले मानस। तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार, माया पाश रूढतर विवेक शास्त्रे सोडावे। सोलापुरी काम अम्मासी ऐसे सांगून सर्वांनासी, निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले। मूरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले। ते ईश्वरी अवतार लोकादाविले चमत्कार, याचा महिमा अपार वर्णू केवी अल्पमती। स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा, आठवली ते वर्णिता सर्व दोष हरतील। महायात्रा संकल्पे करून जन निगती घराहून, परिमार्गी लागल्या पुण्यस्थान श्रमदान करिताती। महायात्रा स्वामी चरित्र ग्रेत क्रमिता मी किंकर, मार्गी लागले अति पवित्र दिगंबराचे पुण्यस्थान। तयांचे घेऊन दर्शन पुढे करावे मार्गक्रमण, श्रोती होऊन सावधान श्रवणी सादर असावे। मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्ती तैसेची। जयाची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर, अलिप्तपणे संसार करुणी काळ क्रमिताती। परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चिंती, मग शिवाराधना करती कामना चिंती धरुणी। 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी। तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा।
कोनिया वरासी आनंदले मनासी, वार्ता सांगता कांतेसी तीही चिंती सोशली. तियेसी झाले गर्भधारण आनंदले उभयतांचे मन, जो साक्षात उमार मन तिच्या उदरी राहिला. आनंद ब्रह्मांड ज्याच्या उदरी, इच्छा मात्र घडी मोडी, तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित. नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदांबर नामाभिधान हे वियले तया लागून, शुक पक्षी शशी समान बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाललीला, पाहुणी जनी जनकाला कौतुक अत्यंत वाटतसे. पुढे केले मौजी वंदन वेदशास्त्री झाले निपुण, निखंड शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया उसरी पूजे लागी आणिले. मृत्तिकेचा गज करून पूजा करीती यजमान, यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यायासी सांगती. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन तत्वता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐसी कृती पाहुणी सर्व आश्चर्य करती, हे स ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली. ऐसी लीला अपार दाखविते चिदंबर, प्रत्यक्ष जोका शंकर जगदुदारात करले. असो प्रौढपणी यत्न केला दक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्यभूत करशिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरुणी दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त, ते घृण झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन. केव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी. राव बाजींचे वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांचे निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, हरी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तये वेळी काय बोलती, आता पलटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. ओपला तुझवरीश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार निरोप तुझ दिला असे. सिद्धी वाक्य सत्य झाले राव बाजीचे राज्य गेले, बाह्यावरती राहिले परतंत्र जन्मभरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी, तूप वाढवण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. लीला विग्रही श्री स्वामी
जयांचे अगमनती त्रिभुवनी, हे दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळ्याप्ययेत पुण्यस्थान जाणोनी. येथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारानार्थ यतिरूपे प्रकटले. अमृता समान रसाळ कथा, एकता पावन श्रोता वक्ता, करुणिया एकाग्र चिंता, अवधान घ्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन, बाळप्पा करील जप ध्यान, याची भक्ती देखून स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली, सदा कृपेची सावली आम्हावरी करोते. मागणे हेची स्वामी प्रती, दृढ इच्छा माझे चिंती, शंकराची प्रेमळ प्रीती दाश विष्णुवरी असोते. इति श्री स्वामी चरित्र सारामृत दशमोऽध्याय गौडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवति.